नमस्ते. मी शिल्पा आकार रांगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. पाहिलंत का मैत्रिणींनो, हा आहे गौरीमुख आणि बघा हा स्किन कलर, गोरापार रंग नैसर्गिक दिसतोय की नाही. आणि हो, आमची रेडी रांगोळी एकदा बनवा, वारंवार वापरा. आज मी तुम्हाला दोन खास गोष्टी शिकवणार आहे. अगदी गौरीमुखाला नैसर्गिक स्किन टोन कसा द्यायचा आणि आमचं सिक्रेट फॉर्म्युला. पण फॉर्म्युला नाही सांगणार आहे इथे, कारण तो फक्त आम्ही आमच्या ऑनलाईन क्लासमध्येच सांगणार आहोत. पण काळजी करू नका, ह्या व्हिडिओमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी तरी डिटेल्समध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही जणांनी मला नक्कीच विचारलं आहे की शिल्पाताई, तुम्ही गौरी गणपतीचं रांगोळी नक्कीच घ्या, तुम्ही त्याच्यामध्ये छोट्या छोट्या डिटेलिंग्स दाखवा, तुम्ही स्किन कलर कसा करायचा किंवा ह्याबद्दलचे काही मार्गदर्शन सांगा. आणि म्हणूनच आम्ही आज हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. मैत्रिणींनो, गौरीमुख म्हणजे तिचं जे आपल्या घरचं आगमन, तिचा आनंद आणि गणपतीला भेटण्यानंतरचं तिचं मुख, हे सगळं आणि सगळं आपल्याला रांगोळीतून दाखवायचं आहे. आणि म्हणूनच आपण ह्या प्रकारच्या रांगोळ्या नक्कीच वापरत असतो गौरी गणपतीमध्ये, हो की नाही. चला तर मग बघूया इथे मी काय केलं आहे. A4 पेपर साईजवर मी इथे गौरी मुखाचं एक सिम्पलशी ड्रॉइंग घेतली होती. ॲक्च्युली सिम्पल नव्हती, एक थोडा मॉडर्न टच होता, कारण मी बऱ्याच जणांच्या गौरी मुखामध्ये बघितलं एक ट्रेडिशनल ज्वेलरी होती. ही थोडी अगदीच मॉडर्न घेतलेली मी घेतली आहे. अगदी तिची नथपासून तिचे कानातल्यापर्यंतचे सगळं त्याचं मॉडर्न असं लुक होतं. आणि नंतर मी म्हटलं चल ठीक आहे, आपण पहिल्यांदी नक्कीच ही अशी ट्राय करू शकतो, त्यामुळे आपण हीच घेऊया. सो आय स्टार्टेड. मी पूर्णपणे काम करायला सुरुवात केलं. OHP शीटसुद्धा A4ची घेतली, 175 मायक्रॉनची न घेता पर्पजफुली आज मी इथे 100 मायक्रॉनची OHP शीट घेतलेली आहे. ती त्या झेरॉक्सला स्टिक करून घेतली आणि ब्लॅक परमनंट मार्करने आपली डिझाईन पूर्णपणे ट्रेस करून घेतली. एक एक छोटे छोटे अगदी डोळ्याचे छोटे छोटे डिटेलिंग्स मी इथे कंप्लीट केले. ज्वेलरीचे छोटे छोटे डिटेलिंग्स मी इथे कंप्लीट केलेले आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, गौरीमुख म्हणजे देवीचा चेहरा आहे, हो की नाही. आणि तो जर अनैसर्गिक दिसला किंवा खूप गडद झाला किंवा खूपच फिका पडला तर रांगोळीचं सौंदर्य नाही का कमी होणार. त्यामुळे आपल्याला गौरी गणपतीच्या दिवशी घरासमोर लावण्यासाठी अशी परफेक्ट रांगोळी हवी. मुळातच बऱ्याच जणी असंच करतात, डायरेक्ट पीच कलर किंवा ऑरेंज कलर घेतात किंवा डायरेक्ट स्किन कलर मारून टाकतात. स्किन टोन टेक्निकमध्ये स्किन टोनची रांगोळी टाकली ना तर नक्कीच त्याचा फरक वेगळा येतो. आणि शीटवर डायरेक्टली जर खूप डार्क खूप लाईट असं जे शेडिंग आलं तर ते सुद्धा बरोबर दिसत नाही. आणि अगदीच आपण खरंच देवाला आपण नाही ड्रॉ करू शकत, पण गौरीच्या तिच्या त्या तेजाला त्यालासुद्धा आपण ड्रॉ नाही करू शकत, पण आपण प्रयत्न मात्र नक्की करतो आहे. आपल्या गौरी मुखाला एक मॉडर्न टच देण्यासाठी मॉडर्न ज्वेलरी बरोबर आपण त्या भरपूर गोष्टी इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की गौरीमुख कसं असायला हवं ते. कारण तुम्हाला माहिती आहे का, बऱ्याच जणी अशा रेडी रांगोळी बनवतात, पण त्यांचं कधी कधी काय होतं आहे की रंग व्यवस्थित बसत नाही आहे, त्यांना आईस प्रॉपरली ड्रॉ करता येत नाही आहे, लिप्सिंगची शेडिंग थोडीशी प्रॉपरली येत नाही आहे, ज्वेलरीचे शेड प्रामुख्याने व्यवस्थित दिसत नाही आहे. तर त्याचमुळे आपण येणारा आपला गणपती आणि गौरी गणपती विशेष रांगोळी क्लास घेतलेला आहे. 14-15 जुलैला तो रांगोळी क्लास असेल. आणि हा मुख नाही तर ह्यापैकी अशाच काही अजून चांगले आपण गौरी मुख आणि गणपती मुख शिकणार आहोत, ज्यामध्ये स्किन कलरपासून अगदी ग्लूचा फॉर्म्युलापर्यंतच्या सगळ्या डिटेल्स गोष्टी आपण त्यामध्ये डिस्कस करणार आहोत आणि शिकणार आहोत. मला तर इतकी एक्साइटमेंट आहे खरंच त्या क्लासची. आणि त्याचबरोबर आता जे मी करते त्यामध्ये पण सुद्धा मला खूप मोठी एक्साइटमेंट आहे की खरंच एक्साइटमेंटपेक्षा खरं सांगू तर खूप भीती होती की तुम्हाला खरं वाटतं की नाही माहिती नाही, पण ही माझी पहिली पोर्ट्रेट रांगोळी आहे. रांगोळी हाताने काढणं आणि रांगोळी हाताने त्याचं फेस मूक बनवणं हे फार सोपं असतं, पण चिटकवल्यानंतर त्याला तशा प्रकारे शेडिंग देणं, त्याची त्या पद्धतीची अरेंजमेंट करणं हे थोडं टफ गेलं मला. बट
still I can find my results, and this results is really a satisfactory result. खूपच बरं वाटलं की एंडला मी एक खूप छान अशी गौरीमुख करून रेडी, रांगोळी करून रेडी आहे. आता मला ॲक्च्युली इथे 2च बनवायच्या होत्या दाखवण्यासाठी, पण मला माहिती आहे की मी एकाच गौरीच्या मुखावर सॅटिस्फॅक्टरी नसतं. मला खूप साऱ्या गौरीचे 2-3 फेसेस तरी नक्कीच ट्राय करायचे आहेत. ते इथे बघा, तुम्ही पाहू शकता की हातही लावू शकता, किती फ्लेक्सिबल आहे ही गौरीचं मुख, जे आपण रांगोळीने बनवलं आहे आणि त्याला डिटेल्स दिले आहेत आपण फॅब्रिक ॲक्रेलिक कलर्सने. इथे मी ज्वेलरीसाठी पर्ल गोल्ड वापरला आहे आणि ॲक्रेलिकचे कलर शेडिंग्स वापरलेली आहे. इतकं म्हणजे वेगळी दिसत होती, खूप छान दिसत होती. असं वाटत होतं की चला दुसरी पण बनवून टाकू पटकन, म्हणजे दोन्ही मांडायला तयार. खरं तर आमच्याकडे एकच गौरी मांडली जाते, काही काहींकडे 2 गौऱ्या मांडल्या जातात. आणि खरंच आहे, हे गौरी गणपतीची जी एक्साइटमेंट, त्याची 2 महिन्या आधीची जी प्रिपरेशन चालू आहे ना, ते भारी आहे. तो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, माझ्या गौरी फेसचा हा पहिला मस्त लूक कसा वाटला, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बरं का. आणि हो, जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची डिटेलिंग शिकायची असतील तर आमच्या 14-15 जुलैच्या रेडी रंगोळी गौरीमुख आणि गणेशमुख क्लासला नक्की जॉईन व्हा. धन्यवाद.